कोणतंही वाटण न बनवता, कोणताही कुटाणा न करता, कमी साहित्यात कमी वेळात चटकीपट तयार होणारी बटाट्याची भाजीची रेसिपी. चला मग सुरू करू आपण पण. चला तर आज आपण बघणार आहोत अशी चमचमीत झणझणीत बटाट्याची भाजी कशी बनवायची कमी साहित्यात कमी वेळात. चला मग रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. तर त्यासाठी मी अर्धा टोमॅटो, अर्धा कांदा, थोडीशी कोथिंबीर, सुक्या खोबऱ्याचे काप, आलं लसण घेतलेली आहे. चला मग आता पुढची स्टेप बघू काय बनवायची. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. तर या मिक्सरच्या जारमध्ये आलं, लसण, सुकं खोबरं आणि कोथिंबीर पण टाकून दिलेली आहे. आता याला थोडं मिक्सरला फिरवून घेऊ. सुकं वाटण तयार करून घेऊ. इथे असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, पाहू शकता. आता पुढची स्टेप बघू काय बनवायचंय. त्याचबरोबर इथं मी साल काढून बटाटे पण उकडून घेतलेले आहेत. बटाट्याचे काप पण करून घेतलेले आहेत. अशी उकडून भाजी केली ना खूप चविष्ट लागते. बटाटे उकडून घ्यायचे, साल पण काढून घ्यायचे. चवीला जबरदस्त लागते अशी. तर त्यासाठी मी गॅस लावून गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चम्मच तेल पण टाकून दिलेलं आहे. त्यामध्ये टाकून देते मोहरी. मोहरी फुलू द्यायची चांगली तडतडू. मोहरीचा आवाज असा तडतड आला पाहिजे. मोहरी फुललेली आहे, त्यामध्ये टाकून देते थोडेसे जिरे. जिरे पण फुलू द्यायचे. नंतर त्यामध्ये टाकून द्यायचा आपण काप करून घेतलेला कांदा. कांदा मऊ होऊ द्यायचा थोडा. कांदा मऊ झाला की लगेच त्यामध्ये टाकून द्यायचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा तेलात. जास्त काही वेळ लागत नाही भाजी बनवायला, चटकीपट तयार होते. नंतर त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो मऊ व्हायला सुरुवात झाली की आपण यामध्ये टाकून देऊ आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं सुकं वाटण. नंतर याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये टाकून द्यायचे लाल तिखट, कांदा लसूण मसाला. मिक्स करून घेते का. नंतर त्यामध्ये उकळलेला बटाटा असा मॅश करून घालायचा. थोडासा मॅश करायचा आणि काही अख्ख्या फोडी टाकून द्यायच्या यामध्ये. आता तुम्हाला किती पत रसा हवा आहे त्यानुसार पाणी यामध्ये टाकून द्यायचं. आता किमान यांना 5 ते 6 मिनिटं तरी कमी गॅसवर शिजवून घ्यायचं. शिजवून बनायला फक्त बटाटे तर शिजलेलेच आहेत. कमी गॅसवर म्हणजे आतमधले सगळे कच्चे मसाले शिजले पाहिजे. एक कळकळून उकळी पण काढून घ्यायची. आता उकळी आलेली भाजी बनवून तयार आहे, मी काढून घेते. तयार आहे इथं आपली अशी बटाट्याची भाजी खाण्यासाठी. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.